निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले होते आणि त्यानुसार 3 नावं पाठवलेली आहेत। आता महत्त्वाचं हेच आहे की शरद पवार नेमकं काय बोलतात या युवकांच्या समोर। साहब हम लोगों ने कार्यक्रम रखा था। युवक आहेत, युवती आहेत जे ज्यामध्ये महाविद्यालयीन तरुण आहेत, त्याचबरोबर काही स्वतःचे रोजगार व्यवसाय करणारे जे तरुण आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आत्ता पवारांचं हे पहिलं भाषण होणार आहे निवडणूक आयोगाचा निर्णय लागल्यानंतरचं। दुसरं महत्त्वाचं याच वेळेला म्हणजे हा एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये दुसरी एक बैठक होणार आहे महत्त्वाची, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते। खासदार सुनील तटकरे यांच्यासोबतच जे राष्ट्रीय पदाधिकारी आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांची देखील बैठक होणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे निकिता कॅबिनेट जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत सुप्रीम कोर्टामध्ये, आणि आज कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल शरद पवार यांच्या गटाकडून असं सांगितलं जात होतं। मात्र अभ्यास करूनच जी निवडणूक आयोगाची ऑर्डर आहे त्याचा अभ्यास करून मुद्देसूद किंवा त्या सगळ्या मुद्द्यांचा बाबींचा विचार करून मगच सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर ही याचिका दाखल केली जाणार आहे। त्यामुळे ती बैठक होत असतानाच दुसरीकडे आता शरद पवार यांचा हा युवकांशी संवाद जो आहे तो सुरू होणार आहे। निकिता, अगदीच आपण पाहतोय की आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचं चिन्ह आणि त्याचबरोबर पक्षाचं नाव या संदर्भात शरद पवार काही बोलणार का ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। संदीप, कोणकोणते पर्याय आहेत आणि कोणतं चिन्ह कोणतं नाव समोर येऊ शकतं काय म्हणतात? समोर आलेली नाही। आम्ही खरं तर प्रत्येक पदाधिकाऱ्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला। सोनिया दुहन आहेत, अभी रोजगार और शिक्षण या दोन्ही बाबतीत साहेब संवाद साधणार आहेत। जी, यही अभी साहब आए हैं, आप उनका वक्तव्य सुनेंगे। और साथ में हमारी तरफ से ये प्रोग्राम आज इसलिए भी खास है क्योंकि जो घर तोड़ने वाले लोगों ने ये बताने की कोशिश करी है कि पार्टी और सिंबल किसी को जा सकता है, उससे कोई वो है, तो हम बताना चाहते हैं ये देश का युवा, ये देश के स्टूडेंट्स यहाँ बैठे हुए हैं और ये लोग हमारे माध्यम से ये बात कह रहे हैं किसी पार्टी से किसी सिंबल से फर्क नहीं पड़ता, पार्टी वही है, सिंबल वही है जहां माननीय शरद पवार साहब खड़े हैं। पक्षाची 3 नावं पाठवलेली आहेत, त्यामध्ये शरद पवारांचं नाव असणार आहे का? काय त्या नावांची त्याबद्दल काय? हमारे लिए पार्टी, हमारे लिए सिंबल सिर्फ एक है, माननीय शरद पवार साहब। नावं अजून तुम्ही डिक्लेअर नाही करणार का? अभी स्टेटमेंट के जरिए से आप लोगों को जल्दी ही पता चलेगा। और कुछ चीजें आप जो आज कार्यक्रम के लिए आए हैं आज उसको रिकॉर्ड कीजिए, बाकी बाद में देखते हैं। अगदी अजून खरं तर जाहीररित्या म्हणजे अधिकृतरित्या शरद पवार यांच्या गटाकडून निकिता ही नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत, पण शरद पवार यांचं नाव त्या पक्षाच्या नावामध्ये असणार का हे बघावं लागेल। कारण अनेक वरिष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्या पक्षाला मिळालं होतं, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं देखील नाव होतं, त्याप्रमाणेच शरद पवार हे पक्षाचे संस्थापक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांचं नाव या पक्षाच्या नावामध्ये असावं असं काही नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे याला ही मागणी जी आहे ती शरद पवार स्वतः मान्य करतात का हे बघावं लागेल। मात्र आपल्याला पुढच्या काही थोड्या वेळात आपल्याला समजू शकेल कुठल्या 3 पक्षांची नावं निवडणूक आयोगाकडे शरद पवार यांच्या गटाकडून देण्यात आलेली आहेत ती। अगदीच बरोबर, या सगळ्यावर आपले लक्ष असणार आहे संदीप। पण दुसरं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आज शरद पवार जे संबोधन करणार आहेत त्यासाठी अनेक युवक त्या ठिकाणी जमलेले आहेत। युवक आणि रोजगार हा आज एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे शरद पवार यांच्या या संवादामध्ये। तर काही युवकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेता येतील का? अगदी बरोबर आहे, युवकांच्याही प्रतिक्रिया आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो। मी पुन्हा एकदा दाखवतो तो ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणची ही दृश्य, देश का युवा पवार साहब के साथ आहे अशा पद्धतीची ही जी पोस्टर्स आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि आपण अनेक युवक या ठिकाणी जे आहेत ते आलेले आपण खरं तर पाहतोय। काही युवतींशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। क्या लगता है आज आप यहाँ पे आप आइए? जी हाँ, आए हैं हम यहाँ पे। बेरोजगारी क्या ज्यादा प्रॉब्लम बढ़ती जा रही है, गवर्नमेंट पे ध्यान नहीं दे रही है बिल्कुल भी। मैं सेकेंड ईयर में हूँ, थर्ड ईयर बाद मुझे इंस्टॉलमेंट नहीं मिल रही है। आपको पता है एनसीपी का नाम और जो सिंबल था वो चला गया है शरद पवार? कल ही गया है, ये इन्होंने बताया, कल गया है। कहाँ से है? मैं दिल्ली से, द्वारका। तो शरद पवार को सुनने के लिए आप आई? हाँ जी। क्या लगता है आपको, क्या कि ये कुछ करें हमारे लिए एम्प्लॉयमेंट। या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेत राहा संदीप। प्रत्यक्ष शरद पवार हे संवाद साधायला सुरुवात करतील ते सुद्धा जाणून घेत राहू तुमच्याकडून वेळोवेळी। तुर्तास धन्यवाद। आणि शरद पवार गट